त्याच्या अनुषंगाने राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण पाहतोय. परंतु शेतकऱ्याचा प्रश्न हा गंभीर आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या बाबतीत आज कुणीही बोलताना दिसत नाही. म्हणूनच आज आपण एक प्रगतशील बागायतदार राजाळे येथील श्री निळकंठ बुवासो धुमाळ ज्यांनी आज उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार आणि द्वितीय क्रमांक कृषी महोत्सव मध्ये मिळवलेले आहेत, यांच्याशी आपण बातचीत करतोय. नमस्कार सर. प्रगती चळवळ युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आपला अल्प परिचय द्याल का आम्हाला? मी निळकंठ बुवासो धुमाळ, राजाळे राहणार, तालुका फलटण, जिल्हा सातारा. मी एक शेतकरी आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलो आणि शेतीची आवड असल्यामुळं मी शेतीच करत बसलो. वडिलार्जित शेती भरपूर असल्यामुळं आणि प्रमुख पीक हे ऊसाचं, त्याचबरोबर फळबाग लागवडीत सुद्धा मी उतरलो आणि त्या माध्यमातून शेतीतून एक आर्थिक सुबत्ता आणि प्रगती करण्याच्या दृष्टीनं मी कमी पाण्यावर आणि कमी खर्चावर शेती उत्पादन घेण्याचा छंद बांधला आणि साधारण 20 वर्षाचा काळ लोटला. मी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत गेलो. ड्रीप इरिगेशन सिस्टम राबवली. त्याचबरोबर ऊस शेतीत मी पाचट व्यवस्थापन करत गेलो. पडवा पिकाचं पाचट व्यवस्थापन करून मी 20 वर्षात ते 25 वर्षाच्या काळात कुठल्याही पद्धतीनं त्यातले चगाळ चोथा किंवा पाचट हे नष्ट केलं नाही, ते जाळलेलं नाही, पेटवलेलं नाही. तर त्याचं कंपोस्ट करण्याचं काम मी आजपर्यंत केलं आणि त्यामुळं माझ्या शेतीचं उत्पादन हे दुपटीनं वाढून माझं जे उत्पादन पूर्वी होतं 20 वर्षापूर्वी 40 टन एकरी, ते आज 80 टनावरती गेलंय. कुठलंही शेणखत मी वापरत नाही, फक्त सेंद्रिय गर्भ जमिनीतला वाढला. त्याचं मुख्य आणि प्रमुख कारण हे पाचट व्यवस्था. आणि मला वाटतं त्यासाठी तुम्हाला राज्य शासनाचा हा उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार मिळालेला आहे. हो, 2019-20 ला मला जिल्ह्याच्या स्तरावरचा पुरस्कार, उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार म्हणून मला पुरस्कार मिळाला. त्याचं वितरण माननीय विद्यमान त्यावेळेचे पालकमंत्री शिवतरे बापू होते सन्माननीय. त्याचबरोबर सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडम होत्या मला वाटतं, आणि जिल्हा कृषी अधीक्षक म्हणून सन्माननीय सुनील गोडकर साहेब होते. यांच्या माध्यमातून फलटण तालुक्याचे त्यावेळेचे तालुका कृषी अधिकारी सन्माननीय डोयफोडे साहेब होते आणि आमच्या इथं कृषी सहाय्यक म्हणून सचिन जाधव होता. अत्यंत धडपडी असा तो युवक. हे शासनाचे कामकाज करत असताना त्यांनी पण एक मोलाचं असं मला सहकार्य मार्गदर्शन कृषी खात्याचं पण झालं आणि त्या माध्यमातून मी या पुरस्कारापर्यंत पोहोचलो. आज शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन जर तरुणांचा पाहिला तर कष्ट करण्याची प्रवृत्ती संपलेली आहे आणि आज शेतकरी म्हणजे एक अतिशय तळागाळातील अन्न उत्पादक जो आहे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे एक दुय्यम दृष्टिकोन बाळगला जातो. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही इतकी चांगली शेती, प्रगतशील बागायतदार म्हणून आणि पुरस्कार सुद्धा मिळवलेले आहेत आणि आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये ऊस कारखाने जे आहेत त्यांनी दर काही कारखान्याने डिक्लेअर केले, काहींनी डिक्लेअर केलेले नाही आणि त्यांचे ऊस तुटून गेलेले आहेत आणि 10 वर्ष संपत आहेत. तर तुमचा जो अनुभव आहे शेतीमधला तो खूप वर्षाचा आहे. तुम्ही काय सांगाल, म्हणजे शेतकऱ्यांचा ऊसाचा जो प्रश्न आहे, ऊस दराचा जो प्रश्न आहे, त्या बाबतीत तुमचा काय अनुभव आहे? ऊस दर हा 3000च्या वरनच आपल्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे पहिला हप्ता, आणि 3500 पर्यंत शेतकऱ्यांना या महागाईच्या काळात ऊस दर भेटला पाहिजे, ही माझी एक शेतकरी या नात्याने माफक अपेक्षा आहे. त्यातून सुद्धा आजच्या साखरेच्या चढ उतार किंवा ह्याच्यात जर पाहिलं तर आज फलटण तालुक्यातल्या कारखान्यांनी सुद्धा बऱ्यापैकी 3150चा दर डिक्लेअर करून शेतकऱ्याच्या समाधानाची तशी बाब केलेली आहे. पण
सुरुवातीचा 2800 2850 हा दर शेतकऱ्याच्या कुठल्याही पद्धतीनं तो मान्यतेचा नव्हता. आज परिस्थिती अशी की 3150चा पहिला हप्ता देऊन या फलटण तालुक्यातल्या कारखान्यांनी शेतकऱ्यांना एक चांगले दिवस दाखवलेत असं मला वाटतं. आदरणीय आमचे खासदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा यांनी शून्यातून खासदारकीला कुठलंही पाठबळ नसताना खासदारकी मिळवली. खासदार झाले त्याच्या अगोदर त्यांनी तसं पाहिलं तर तालुक्यात एक खाजगी साखर कारखाना काढून स्वतःच्या हिमतीवर एक चांगल्या पद्धतीनं चालवून तालुक्यातल्या ऊसाचा गंभीर होणारा प्रश्न पाणी तालुक्यात झालं त्यामुळे ऊसाचं क्षेत्र वाढलं होतं. जर हा कारखाना झाला नसता स्वराज सारखा तर फलटण तालुक्यातल्या शेतकऱ्यांना बांधावरती ऊस तोडून टाकण्याची परिस्थिती आली असती. पण दादांच्या माध्यमातून कारखाना झाला. कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी तालुक्याला न्याय देण्याची भूमिका केली आणि ऊसाचं क्षेत्र वाढलेलं असताना त्यांनी 1000 टनी साखर कारखाना काढून चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना समाधानकारक असा दर पण देण्याचं काम केलंय. त्याबद्दल मला दादांच्या बाबतीत सुद्धा एक आदर वाटतो. त्याचबरोबर बाकीच्या पण कारखान्यांनी 3150 दर दिलाय. श्रीराम सहकारी साखर कारखाना असू द्या किंवा अगदी दत्त इंडिया असू द्या यांनी पण त्याबरोबर कोणीतरी पुढे गेलं तर कोणीतरी पाठीमागणं येतं. या पद्धतीनं कोणीतरी पुढचं पाऊल टाकून आपल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली. त्या पाठोपाठ तालुक्याच्या बाकीच्या कारखान्यांनी पण घेतली. त्याबद्दल एक समाधानकारक वाटतं. ज्यादा पैसे मिळालं तर कुठल्या शेतकऱ्याला नकोय पण दिले हे कुठेतरी थोडंफार तरी समाधान मानलं पाहिजे. 100% कारखानदार हे उभे करणं सुद्धा खायची गोष्ट नाहीये आणि कारखाना चालवणारा सुद्धा सोपं नाहीये. 3150 दर हा निश्चितपणे रिझनेबल दर आहे. ते तुम्ही सांगताय गेली अनेक वर्ष तुम्ही शेतीमध्ये आहात. आज राजू शेट्टी शेतकरी संघटना हे नाव ह्या ऊस दरा पाठीमागे घेतलं जात होतं. पाठीमागच्या काळामध्ये अगदी 800 रुपयापासून 3000 पर्यंत दराची जी वृद्धी झालेली आहे त्या पाठीमागे शेतकरी संघटनेचा खूप मोठा वाटा असं बोललं जातं. पण अलीकडच्या काळामध्ये ही शेतकरी संघटना त्या ऊस दरावरती बोलताना दिसत नाही. त्या बाबतीत तुमचा काय अनुभव आहे? माझं सध्याचं एक मत आहे. माझं विश्लेषण म्हणता येणार नाही. मी काय पत्रकार नाही. मी एक असा विद्वान पण नाही की असं विश्लेषण किंवा हे करणं. पण एक माझ्या आजपर्यंतच्या राजकीय सामाजिक कार्यातल्या अनुभवानं मला एक असं वाटतं की खासदार साहेब राजू शेट्टी यांनी जे आंदोलन उभं केलं शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाची किंमतच माहित नव्हती. खऱ्या अर्थानं जर किंमत माहीत करून दिली असेल की ऊसाची आपण पिकवतो त्या मालाची किंमत काय आहे ती खरं जर दाखवून दिली असेल तर शेतकरी संघटनेनं आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी त्यांचं मानावं तेवढं आभार आहे. धन्यवाद मानावं असं मला वाटतं. त्यांनी शेतकऱ्याच्या ऊसाला दर मिळवून देण्यासाठी आज लाट्या खाल्ल्या आंदोलनं उभी केली. त्या माध्यमातून आज चळवळ उभी राहिली आणि महाराष्ट्रात आपल्या पश्चिम महाराष्ट्रात साखरपट्ट्यात म्हणा किंवा काय महाराष्ट्रात सगळ्या ऊसाचं आंदोलन पेटून ऊसाचे दर चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याला मिळायला लागले. पण आज परिस्थिती अशी झाली की गेले 2 टर्म राजू शेट्टींना अपयश आलं का आलं काय माहित नाही. त्याचं विश्लेषण मला जाण्याचे काय कारण नाही. पण मला एक असं वाटतं की हे आंदोलन थंड होण्याचं किंवा शांत होण्याचं एक कारण असावं की जर जनता आपल्याला नाकारते, जर इलेक्शन मध्ये आपल्याला पराजित करते किंवा आपल्याला डावलते तर मग ह्या जनतेला आपली गरज नाही आणि मग आपण कुणासाठी लढायचं ही भूमिका शेट्टी साहेबांची राजू शेट्टी साहेबांची झालेली असावी. एक असं मला किंवा त्या शेतकरी संघटनेची झाली असावी. कुणासाठी लढायचं ही त्यांची मानसिकता झालेली असावी असं एक मला वाटतं. हे माझं विश्लेषण नाही पण एक साधं मत आहे व्यक्तिगत की त्यांनी ह्या पद्धतीनं आंदोलनाची तीव्रता थोडीशी कमी केलेली असावी की आपल्याला जनताच स्वीकारत नाही तर आपण कुणासाठी लढायचं. आपण गेली अनेक वर्ष सामाजिक कार्यक्षेत्रात आहात. एक जागरूक मतदार, एक अतिशय प्रगतशील बागायतदार शेतकरी आणि ह्या सगळ्या भूमिका पार पाडत असताना राजकारण हा वेगळा भाग आहे.
आज गावचं राजकारण, तालुक्याचं राजकारण, राज्याचं राजकारण आणि देशाचं राजकारण त्याच्यामध्ये विविध प्रश्न जे आहेत त्याच्यावरती विविध राजकीय पक्षांची भूमिका किंवा तुमचं वैयक्तिक ज्या सोयीनुसार म्हणतो आपण त्या पद्धतीनं पक्षी राजकारण चालतं, परंतु त्यांच्या सोयीनुसार ते घेतात, परंतु आपली सोय नेमकी काय आहे, शेतकऱ्याची सोय काय आहे हे मात्र ते विसरतात. मग अशा ह्या लोकशाहीमध्ये जे विविधांगी लोकशाही म्हणतो त्याच्यामध्ये शेतकऱ्याने नेमकं कोणासाठी मतदान करावं अशी काही निकष तुम्ही डोक्यामध्ये पाठीमागच्या अनुभवावरनं ठरवले आहेत? तसं निकष वगैरे काय म्हणता येणार नाही. साधारण सुरुवातीच्या काळात काँग्रेस पक्षाशी आम्ही एकनिष्ठ राहिलो, नंतर काँग्रेस पक्षाची 2 शकलं झाली, त्यात राष्ट्रवादीत गेलो, पुन्हा भविष्यात आम्हाला शिवसेना जवळची तालुक्याच्या दृष्टीनं वाटली आणि पाठीमाग शिवसेनेचं काम केलं, दादांचं काम केलं, लोकनेते हिंदुरावचं काम केलं आणि त्याच्या अगोदर काँग्रेसच्या काळात आम्ही चिमणराव कदमांचं सुद्धा काम केलं, कैलासवासी असे राष्ट्रवादीचं सुद्धा काम केलं. हे आजपर्यंतच्या जडणघडणीत जे तालुक्याचं ज्या दिशेला वारं वाहेल त्या पद्धतीनं शेवटी आपल्यासारख्या सर्वसामान्याला जावं लागतं, नाहीतर आपली कामं थांबली जातात. आणि ह्या भूमिकेतनं आपण ते जात असताना आपल्याला तालुक्यात कुणाचं नेतृत्व प्रभावी किंवा कुणाच्याकडे सत्ता असावी, कुणाच्याकडे असावी हे इतक्या विश्लेषणात जाण्यापेक्षा मी असं म्हणेन की आम्हाला योग्य वाटलं त्या नेतृत्वाला आम्ही यावेळेस दादाच्या माध्यमातून खासदारकीला जरी तालुक्यात विषय नाही, माड्यातनं दादांचं काय पराभव झाला, तालुक्याने पराभव नाही केला, तालुक्याने दादांना भरभरून यश दिलं. आदरणीय सचिन पाटील राष्ट्रवादीच्या तिकिटावर आपण आमदार झाले, त्याला पाठबळ दादांचंच मिळालं आणि त्यामुळं आज फलटण तालुक्यात आमदारकी बदल झाला. आमदार सचिन पाटलांसारखे तरुण युवा नेतृत्व पुन्हा उदयास आलं. त्या माध्यमातून तालुक्याचा विकास पुढं या पद्धतीनं आणि केंद्रात आणि राज्यात आजपर्यंतचा इतिहास आहे. केंद्रात जे सरकार आहे ते राज्यात असावं तर कुठंतरी राज्यात आणि केंद्राचे सांगड बसती, हे कुणी काय सांगायची गरज नाही, हे जाणकार ओळखतात. आज आपण गेली अनेक वर्ष शेतकरी म्हणून एक स्वतःकडं प्रगतशील बागायतदार आहात, एवढं सक्षमपणे यशस्वी जीवन जगला आपण. शेतकरी अगदी कष्टाचे सगळे कामं असतात त्याच्यामध्ये आणि राजकारण समाजकारण हे विविधांगी जी तुमचं चारित्र्य आहे, तुमचं व्यक्तिमत्व आहे, ह्याच्यामध्ये तुमचा अनुभव दांडगा आहे. राज्य शासनाने केंद्र शासनानं शेतकऱ्यांसाठी नेमकं कशा पद्धतीने धोरणं राबवावे किंवा काय चेंजेस तुमच्या डोक्यामध्ये आहेत, काही तुमच्या कल्पना आहेत का, जी अपेक्षा तुमची राज्याकडनं केंद्राकडनं आहे, अशा काही तुमच्या डोक्यामध्ये आयडिया आहेत? सरकारनं आपल्या देशात आजपर्यंत देशाची कुठलीही देश कधीही अडचणीत, बाकीचं जग अडचणीत आलं तर देश कधी अडचणीत आला नाही. याला एक कारण एक मोठमोठे विद्वान सांगून गेले, टीव्हीवरती बाईट देऊन गेले, मुलाखती झाल्या, मोठ्या नेत्यांच्या झाल्या, पंतप्रधानांच्या झाल्या, अगदी अर्थ मंत्रालयाच्या झाल्या किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अर्थमंत्र्यांच्या झाल्या, की कृषी प्रधान भारत देश हा कृषी प्रधान आहे. आणि ह्या कृषी प्रधान देश असल्यामुळं आपल्या भारताचे आर्थिक घडी कधीही विस्कळू शकत नाही. आर्थिक स्थिती ही जगाची जरी बिघडली, विस्कटली तरी भारताची कधीच आर्थिक स्थिती बिघडू शकत नाही. याला कारण एकच आहे की कृषी प्रधान आणि शेतीवर आधारित सगळे उद्योग व्यवसाय असल्यामुळं शेत कधीही बंद पडू शकत नाही. शेती ही कायमस्वरूपी जोपर्यंत जीवजंतू ह्या पृथ्वीवर आहे तोपर्यंत शेती ही आणि शेतीचे बाय प्रोडक्ट किंवा शेतीविषयी असणारे सगळे हे करावंच लागणार आहे, शेती हे टिकवावंच लागणार आहे. त्यामुळे शेतीचं अर्थकारण कधी ठप्प होत नाही. आणि एकंदरीत आपल्या देशाची आणि राज्याची जर अर्थव्यवस्था बघितली तर ती शेतीपूर्वकच आहे. परंतु आज अलीकडच्या काळामध्ये शेतकरी पीक विमा असो अनेक योजना शेतकऱ्यांसाठी चांगल्या प्रभावाने राबवल्या जातात. आज भाजपचे केंद्रात आणि राज्यात सरकार आहेच, त्यांच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्या जातात. ह्या योजनांची अंमलबजावणी अगदी आज शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत होते की नाही होते
ह्याची काही शासनाला पूर्ण माहिती डेटा हा प्रशासनाच्या मार्फत जातो, परंतु त्याच्यामध्ये काही तुम्हाला बदल सुचवावे वाटतं का? मी राहुरी विद्यापीठाचा एक निवडलेल्या शेतकऱ्यातला एक सर्वे, म्हणजे जे राहुरी विद्यापीठ शासनाच्या तर्फे 5-5 वर्ष 3-3 वर्षाचा जे एखाद्या शेतकऱ्यांचा सर्वे करतात, त्याचं उत्पन्नाचं संपूर्ण डाटा ते तयार करतात आणि तो शासनाला देतात आणि शासन त्याच्यावर आपल्याला FRP MRP किंवा काय असेल ते FRP वगैरे देते. की कृषी मूल्य आयोगाच्या माध्यमातून हे संकलन होऊन माझ्या माहितीने तर ते त्या पद्धतीत मी 2 वेळा राहुरी विद्यापीठाचं शेतकरी राहिलेलो आहे की त्यांच्या डिपार्टमेंट मधले एक नेमलेले अधिकारी येऊन 3 वर्ष आपल्या शेतीचं संपूर्ण उत्पादनाची संपूर्ण डिटेल डे टू डे माहिती घेतात आणि ती माहिती संकलित घेऊन तुम्ही ते केलेलं उत्पादन, त्यातनं झालेली विक्री आणि ह्याच्यावर तुमचा आलेला खर्च, ही सगळा डाटा हा विद्यापीठामार्फत, कृषी विद्यापीठामार्फत सरकारला जातो. तर मी त्यावेळेस ते म्हटलं होतं की काही शेतकऱ्यांचं कसं असतं की अति उत्साहपणामुळं आपल्या कुठेतरी हे होऊ नये, की आपल्याला कमीपणा येऊ नये म्हणून थोडे उत्पादनाची वाढ सांगतात, काय सांगतात, चुकीची माहिती, आणि त्यामुळं पण शासनाची काही धोरणं फसवतात त्याला, असं माझा एक अंदाज आहे. कारण मी 2 वेळा ह्याचा सिस्टमचा एक भाग राहिला आणि मी त्यावेळेस खरीच माहिती दिली आणि खरी माहिती देऊन मी त्याच्या माध्यमातून शासनाला पण काही सूचना करण्याच्या केलेल्या आहेत. आता सध्या माझं तेवढं काही ध्यानात नाही, पण माझ्याकडे जर तुमचे बाईटच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं असतं तर मी थोडासा अभ्यास करून बसलो असतो. अचानकच्या ह्या विषय तो नाही. कारण काय माहितीये का की शेतकऱ्यांचं जर बघितलं आपण तर अर्थव्यवस्था ही जी आहे ती लेखी नसते. कधी कुठल्याही सेवेकडे गेलेलं नाही, कुठली अकाउंटेबिलिटी जी आहे ती करण्याची आपल्याला पद्धत नाही. माझा एक मुद्दा आहे, शासनाने ग्राउंडवरती जाऊन, सरकारने ग्राउंडवरती जाऊन शेतकऱ्याच्या खऱ्या अडचणींना हात घातला पाहिजे. बरोबर. वस्तुस्थिती काय होतं, काही गोष्टी ना त्या शासन स्तरावर चुकीच्या पद्धतीने गेल्या की त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. तर त्या न होता शासनाने जे काही ध्येय धोरण राबवायच्यात ते ग्राउंडला जाऊन, ग्रामीण भागात जाऊन खऱ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचून त्याची माहिती संकलन करून त्या पद्धतीचा डाटा गोळा करून त्याच्यावरती उपाययोजना कराव्याच्या, निश्चित प्रभावी राहतील असं एक माझं मत आहे. आणि शासनाने पीक विमा म्हणा किंवा अन्य काही हे आहेत ते चांगलेच स्कीम. शासनाने शेतकऱ्याच्या उत्पादित मालाला योग्य दर मिळाला, शेतकऱ्याच्या दुधाला योग्य दर मिळाला, शेतकऱ्याच्या काय तुम्ही शासन देते ते शेतकऱ्याला योग्य पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं मिळालं, खतात तुम्ही सबसिडी वाढवून शेतकऱ्याला तिथं साथ दिली, तर तुम्ही सरकारकडून शेतकरी आम्हाला कर्जमाफी द्या, आम्हाला काहीतरी फुकटचं द्या असं मागणार. जर सन्मानजनक हे झालं ना तर तो निश्चितच शासनावरती कुठल्याही गोष्टीला अवलंबून नाही. स्वतः शेतकरी जो आहे स्वावलंबी आणि स्वतःच्या चिंतेवरती शेती, आपलं भांडवल किंवा कुठल्याही प्रकारची जी अपेक्षा आहे ती शासनाकडनं कधीही करणार नाही. कारण शेतकरी हा आत्मसन्मानाला जगणारा घटक या देशाचा राहिलेला आहे. आणि निश्चितपणे मला ह्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला सुद्धा सांगावं वाटतं की शेतकरी हा आत्मसन्मानाने जगणारा घटक आहे. तसंच शासनानं सुद्धा ज्या योजना राबवल्या जातात त्या शेतकऱ्यावरती उपकार करतो त्या भावनेतून न राबवता शेतकऱ्यांना मुख्य भावामध्ये आणण्यासाठी त्या योजना राबवाव्यात ही तुमची योग्य मागणी शासनापर्यंत पोहोचवावी. म्हणजे एकंदरीत आपण अतिशय योग्य मार्गदर्शन शासनाला
ग्राउंड लेवलची जी परिस्थिती आपण सांगितली की नेमकं त्याचं अकाउंटेबिलिटी जी आहे ती शासनानं कधीही कुठल्याही प्रकारची नसल्यामुळं शासनाच्या योजना ह्या प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात नाही किंवा करता येत नाही आणि ध्येय धोरणं जी असतात शासनाची त्यांचं जे टार्गेट असतं ते पूर्ण होत नाही. त्याच्यामुळं सगळं काम दिशाहीन होतं आणि प्रोडक्टिव्ह जे आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय होताना दिसत नाही आणि अनेकदा राजकीय पक्षांना त्यांची सोयीची भूमिका घ्यावी लागते. म्हणजे शेतकऱ्यांचं हित त्यांना नेमकं काय आहे हे न कळल्यामुळं त्यांना खोट्या भूमिका घेऊन सत्तेमध्ये यावं लागतं. बरोबर. म्हणजे एकंदरीत तुमचा ग्राउंड लेवलचा जो अभ्यास आहे हा अनुभव आहे निश्चितपणे शासनाच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना शासनातील असणाऱ्या आमदार खासदारांना सुद्धा ही अतिशय मोलाची माहिती आपण दिली. प्रगती चळवळ युट्यूब चॅनलवरती आपण अतिशय खूप छान पद्धतीनं शेतकऱ्याची व्यथा मांडली. शेतकऱ्याचे प्रश्न आहेत ह्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितपणे शासनाला उपयोगी ठरतील हे आशा बाळगतो. प्रगती चळवळ युट्यूब चॅनल जो आहे थोडस मला ह्याच्यात अजून एक दुरुस्त करायचंय. आपल्या ह्या माध्यमातून मला अजून एक सुचवायचंय. सध्याच्या प्रशासन आमच्या तालुक्याचे माजी खासदार विद्यमान आमदार आपल्या तालुक्यातील असणारे हे चारही कारखाने त्यातून मध्ये एकच फक्त आपला कारखाना श्रीराम सहकारी साखर कारखाना हा सहकारी तत्वावरला साखर कारखाना आहे. तर ह्या साखर कारखान्याचं क्रशिंग 10,000 टनापर्यंत जावं. शेतकऱ्यांच्या सोयी सुविधा वाढवावी. शेतकऱ्यांना त्यातून सभासदांना एक सन्मानाचं काहीतरी मिळावं आणि एक आपला सहकारी साखर कारखाना जसं माळेगाव सोमेश्वर छत्रपती सारखे कारखाने जिवंत आहेत सभासदांचे तसा हा कारखाना एक चांगल्या पद्धतीने चालावा ही मला एक भूमिका मांडायची. आणि माझ्या माहितीनं तालुक्यातले हे आताचे विद्यमान नेतृत्व दादा असतील, रणजितदादा असतील, आमदार सचिन पाटील असतील, आमच्या गावचे सन्माननीय विश्वासरावजी भोसले साहेब असतील किंवा आमच्या पूर्व भागातले शिवरूपराजे असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून प्रल्हाद दाते असतील किंवा या सगळ्यांच्या माध्यमातून असणाऱ्या तालुक्यातले सगळे हे जे आमचे भाजप महायुतीची जी कळी याच्या माध्यमातून या कारखान्याकडं त्या पद्धतीनं बघून हा कारखाना सभासदांचा कसा मोठा होईल, ताकदीचा होईल, ह्या भूमिकेनं शासन पातळीवर ह्या कारखान्याला ऊर्जित अवस्था आणावी ही भूमिका आणि सभासदांची मान उंच व्हावी ही मला या माध्यमातून शेतकऱ्याला जे पूरक सहकार क्षेत्र आहे नमस्कार काका. नमस्कार. प्रमोद सस्ते प्रगती चळवळ युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही ऊसाची शेती करता का? हा, करतो. किती एकर क्षेत्र आहे ऊसाचं? 2 एकर. 2 एकर आहे. हा. दिला का ऊस आपण? दिला की गेला कुठे दिला? श्रीराम जवाहरला श्रीराम जवाहर साखर कारखान्याला. दिला. आणि दर किती मिळाला तुम्हाला? दर 3100 रुपयाच्या आसपास. 3100 आसपास. तुम्ही समाधानी आहात का त्याबाबत? समाधानी कशाच, प्रतिवर्षी 3.5 पर्यंत मिळत होता आणि यावर्षी 400 रुपयाचा फरक पडतो. अच्छा, 400. आणि आपल्या फलटण तालुक्यामध्ये नवनियुक्त आमदार त्यांची शेवटची सभा अजितदादा पवारांनी घेतली होती. त्यावेळेस स्पष्ट त्यांनी सांगितलं होतं की आमच्या बारामती तालुक्यामध्ये सगळे जे साखर कारखाने आहेत ते 500 रुपये वाढीव दर देतात. मग फलटण तालुक्यामध्ये का मिळत नाही असं काय? मिळत नाही, फलटणचं राजकारणच वेगळं आहे सध्या. अच्छा, राजकारणामुळे दर मिळत नाही असं? दर मिळत नाही कारण कसं राजांचा कारखाना आहे. ओके. हा, श्रीराम जवाहर रामराजांचा. मग ह्यांनी वाढीव दर द्यावा अशी मागणी आहे का तुमची? मागणी आहेच की. त्याशिवाय काय करणार, त्याला 12 महिने पाणी द्यावं लागते, त्याला खतं घालावे लागते. काय महागाई तरी काय कमी आहे का? हिऱ्याचं पोतं तरी केवढ्याला झालं संपूर्णचं? भांडवल निघतंय का त्यात? भांडवल निघतच नाही, मेहनतीचा तर काय आहे. अच्छा, म्हणजे हातात काही शिल्लक राहत नाही? काय शिल्लक राहत नाही, काही शिल्लक राहत नाही. मग नेमकं ह्या शासनाकडे तुमची मागणी काय आहे? मागणी काय की हाय असं आम्हाला 3500-3600 रुपये दर मिळावा ऊसाला. 500 रुपये वाढीव हवेत तुम्हाला? वाढीव हवे. बरं, अजून काही शासनाकडे तुमची मागणी आहे? नाही, मागणी काय नाही, फक्त ऊसाला योग्य मार्केट मिळावं आणि भुसाराला मिळावं योग्य मार्केट. असं भुसारालाही योग्य दर मिळावं, मार्केट मिळावं. कारण काय होतंय, आता आपल्याकडे कोटा त्यांनी केलेला आहे व्यापाऱ्यांनी गव्हाचा ह्याचा, तर आपल्याला आता 40 रुपये किलोनी गहू घ्यावा लागतो त्यांच्याकडून. ओके. हा, आणि आपला पुन्हा मार्केटला आला की आपला इथे 2700-2800 रुपये लॉस होतोय. लॉस होते. ठीक आहे. नाव काय तुमचं? हनुमंत एकनाथ शिंदे. आणि गाव? राजाळे गाव. धन्यवाद. तालुका फलटण.
आपण प्रगती चळवळ युट्यूब चॅनलशी बोललात, खूप खूप आभार आहे. काका नमस्कार. नमस्कार. प्रगती चळवळ युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुमचं नाव काय? विजय संभाजी अनपट, विजय संभाजी अनपट. आणि गाव कोणतं? राजाळी, तालुका फलटण. ओके. ऊस आहे का तुमचा? आहे की किती एकर आहे? ऊस आहे 2-4 एकर असतो, पण आता फळवा गेलेला आहे तुटून. खोडवा गेलेला आहे. किती एकर गेला? फळवा 2 एकर गेलाय. 2 एकर गेलेला आहे. कोणत्या कारखान्याला दिला? स्वराज स्वराजला दिलेला आहे. ऊस दर किती मिळाला? 3150 केलाय वाटतं त्यांनी, पण अजून काय बिल सोडली नाही ती. बिल ज्यांचं ऊस गेलेला आहे त्यांचा पहिला खात्यात जमा झालेला आहे त्यांच्या शेतकऱ्यांच्या. हा. आणि 3150 हा दर तुम्हाला कसा वाटतो? दर तसा कमीच आहे ना. ओके. तुमची काय अपेक्षा आहे? कमीत कमी 3500 रुपये तरी पाहिजे ना. 3500 रुपये कोण देत आहे महाराष्ट्रामध्ये? कोण देत आहे का दुसरं? आता हे माळेगाव 3600 का 3500 काढलाय, 3600 का काय काढलाय. म्हणजे बारामती तालुक्यात दर जास्त आहे, बारामती तालुक्यात जास्त आहे ना, फलटणमध्ये कमी आहे. कमी आहे. मग नेमकी तुमची मागणी काय आहे? 3500 पर्यंत तरी पाहिजे ना मला. ओके. 3500 तरी दर निघला पाहिजे. हा. अजून शासनाला काय विनंती आहे का तुमची? बाकीची की काय विनंती नाही आम्हाला, तेवढीच आहे. आम्हाला शेतकऱ्याला तेवढंच हे आहे ना. ओके. दर आमच्या मालाला दर दिला म्हणजे शेतकरी खुशच असतो ना. नाही, ही मागणी तुमची योग्य आहे. योग्य आहे. आणि शेतकरी जो तुमचा वर्षभराचा खर्च आहे, शेतीतलं भांडवल आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मॅनेज झाल्या पाहिजेत. हा, 3500 manage झाले पाहिजे. मॅनेज झाल्या पाहिजेत. सगळ्या मॅनेज झाल्या पाहिजे. त्यासाठी ही तुमची 3500-3600 रुपये दराची मागणी आहे. मागणी. ठीक आहे. धन्यवाद साहेब. काका नमस्ते. नमस्कार. नमस्कार. प्रगती चळवळ युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. ऊसाचं क्षेत्र किती आहे तुमचं? 1.5 एकर. 1.5 एकर आहे. कुठल्या कारखान्याला दिलाय? उपळ्याला दिला, गेल्या बारीला ह्याला दिलता माळेगावला. माळेगावला दिलाय. किती दर किती काढलाय माहितीये का? 3,000. समाधानी आहात का 3,000 मध्ये? हो आहे की. दुसरं बिल 250 काढलं होतं. अच्छा. यंदा कशी काय परिस्थिती आहे? तर यंदा काय काढतील जगात ती, बाकीचं काढतात ते. तुमची काय मागणी आहे का शासनाकडे? काय नाही आपली. आहे हे योग्यच आहे. हो, योग्यच आहे. धन्यवाद. आपण प्रगती चळवळ युट्यूब चॅनलशी बोलत आभार आहे. हां. ताई नमस्ते. नमस्ते. नेमकं कशा पद्धतीने तुम्ही ऊसाचं जे क्षेत्र आहे 1/2 एकर, हां. त्या बाबतीत तुमच्या नेमक्या काय काय समस्या आहेत? आमच्या समस्या म्हणजे आमचा खर्च होतो जास्त आणि आम्हाला बिल कमी येतं. काय काय खर्च होतो शेतीला? खर्च बेन 2.5 रुपयाला लागतं, लागण लागते, असं मिळून त्याला खर्च 30,000 ते 40,000 रुपये 18 महिन्यापर्यंत होतो. नाही म्हणजे मला समजलं नाही एक्झॅक्ट. 2.5 रुपये बेनप्रमाणे म्हणजे तुम्ही रोपं विकत घेता? हा, रोप विकत आणणं. 1/2 एकर क्षेत्राला किती रोपं लागतात? 4,500 ते 6,000 रुपये लागतात. 6,000 रुपये. आणि हा. किती रुपये प्रमाणे? 2.5 रुपये. म्हणजे साधारण 8,500ची रोपं घेता हो. तुम्ही. लागण त्याला 3,000 रुपये. लागण मजुरी असते का त्याला? हा, मजुरी असते. आणि त्या रान तयार करण्यासाठी किती मेहनत? त्याला 5,000 रुपये लागते. सरी काढणी, नांगरणी. अच्छा. त्यासाठी 5,000 रुपये हा, लागतात. 5,000. आणि हे ऊसाचं जे क्षेत्र आहे 1/2 एकर, हा. किती दिवस आपण हा ऊस सांभाळतो? 18 वर्ष सांभाळतो. 18 वर्ष? 18 महिने. 18 महिने ह्या तुम्ही त्याला पाणी देता, हो. खुरपणी, नांगरणी, बांधणी आहेत सगळ्या. हो, हो. ह्यासाठी किती खर्च होतो? त्यासाठी कमीत कमी 1/2 एकराला 40,000 ते 45,000 रुपये लागतात. म्हणजे टोटल खर्च. हा, टोटल. आणि ऊस तोड आल्यानंतर हा. काही खर्च असतो का तुमचा? का कारखाना पदर नाही, मोडून? आमचा असतोच ना खर्च. किती खर्च होतो तुमचा? आमचा कमीत कमी खर्च आम्हाला 1/2 एकराला 4,000 ते 5,000 रुपये घालावा लागतो. बर. 1/2 एकराला ते कुणाला द्यायचे असतात? ती कसं आता वाहनं गुंतलेली, बर. कुठं आपल्या तोडणारी मागतात नारळावर. अच्छा. ह्याच्यावर. नारळावरती ठेवावं लागतात त्यांना. हो. म्हणजे एकंदरीत तुमचा 1/2 एकरासाठी 50,000 ते 60,000 रुपये खर्च होतो. हो. 40,000 ते 50,000 रुपये हो. खर्च होतो. खर्च. आणि 1/2 एकरामध्ये जर समजा 20 ते 25 टन निघालं तुमचं, हा. तर 3,000 रुपये प्रतिप्रमाणे 75,000, म्हणजे हो. 10 ते 15,000 रुपये नफा तुमचा नफा होतो. मिळतो. हा परवडतं का? काय परवडतच नाही. पण शेतकऱ्यांनी केलं काय पाहिजे ना, असं नाही परवडत, पण केलं दुसरं पिकच करता येत नाही ना. अच्छा. ऊस हे नगदी पीक आहे तुमचं? नगदी पीक आहे. ठीक आहे. तुमच्या समस्या आम्ही जाणून घेतल्या. प्रगती चळवळ युट्यूब चॅनलवरती बोलल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. ताई नमस्कार. प्रगती चळवळ युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. नाव काय तुमचं? जयश्री बाबासू कुंभार, कुंभार. आपण राहता कुठे नेमकं? राजाळे. राजाळ्यामध्ये. तुमच्याकडे शेती किती आहे? 1.5 एकर आहे. ऊस उत्पादन घेता का त्यात? हा, घेते. किती एकर ऊस होता? आता 1/2 एकर राहता. 1/2 एकर. कुठल्या कारखान्याला दिला तुम्ही? ओपाळ्या. उपळव्याला. आणि त्यांनी दर किती डिक्लेअर केलाय? आता 3100 केलाय. 3150 आहे मला वाटतं. आणि तुमची काय अपेक्षा आहे? 3500 बोबाटा होता. 3500 बोबाटा होता. हा.
कोणी सांगितलं तुम्हाला 3500 मिळणार आहे? आता ती नगरी चिटबाई ओरडत होती, शेतकरी सगळे म्हणजे 3500 काढणार आहे. 3500 दर मिळेल असं वाटतं तुम्हाला? नाही, आम्हाला ते 3100 जमा झालंय म्हणल्यावर 3500 कसं मिळणार? अच्छा, मग तुमची शासनाकडे काय मागणी आहे? कमीत कमी 3500 तरी पाहिजे. मटेरियल एवढं महाग झालंय म्हणल्यावर 3500 तरी पाहिजे शेतकऱ्यांना. 35. दुधात नाही ती नाही, निदान उसात तरी पाहिजे. अच्छा, दुधाला दर नाही, कमीत कमी ऊसाला तर दर मिळावा ही तुमची अपेक्षा आहे. हो. नेमकी ही शासनाला जी अपेक्षा आहे तुमची 3500 रुपये दर मिळावा, ह्यासाठी तुम्ही कुणाकडे काही अर्ज किंवा मागणी केलेली आहे का? कुणाच्याकडेच नाही. आता शेतकरी कुठं करणार आहेत? शेतकरी कुणाला बोलणार? कुणाला बोलणार? धन्यवाद. आपण ह्या प्रगती चळवळ युट्यूबच्या माध्यमातून शासनापर्यंत तुमची विनंती नेण्याचा प्रयत्न करूया. निश्चितपणे जे वर्षभराचं तुमचं श्रम आहे, हा. जो वेळ आहे किंवा जे तुम्ही भांडवल गुंतवता ते तुम्हाला निश्चितपणे मिळालं पाहिजे. तुमच्या ऊसाला जो आहे योग्य दर मिळाला पाहिजे, ही शासने आपण मागणं, माझी जी तुमची मागणी आहे ती शासनापर्यंत पोहोचवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. धन्यवाद. आपण प्रगती चळवळ युट्यूब चॅनलशी बोललात.